प्रोटीनसाठी तर नॉन व्हेजिटेरियन मध्ये तर चिकन आहे, एग्स, फिश मध्ये पण आहे, रेडमीट मध्ये पण आहे थोडंसं. असं नाही की रेडमीट पूर्ण बंद करायचंय, पण कॅलोस्ट्रॉलचं प्रमाण जर कमी म्हणजे चांगलं ठेवायचं असेल हृदयाचं आरोग्य, तुम्ही त्याचं, काही जण आठवड्याला मटण खातात, अगदीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा. ते योग्य नाहीये. तुम्ही 2 महिन्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा खा मटण, नाही तुमचं कॅलेस्ट्रॉल लेवल एवढी वाढणार. आणि त्यातली चरबी आहे ती काढा. चरबी जी असते ना पांढरी, काही जण ती पूर्ण म्हणजे सगळीच घातलेली असते मटन मध्ये, तर ती काढून टाका आणि मग ते मटण खा. मटन मध्येही बरेच आहेत, म्हणजे विटॅमिन्स बरेच आहेत त्याच्यामध्ये, पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत मटनचे. फक्त हाच फरक आहे की तुम्ही दर आठवड्याला मटनचा समावेश करू नका. आणि तुम्हाला जर तुमचं कॅलेस्ट्रॉल लेवल वाढली असेल तर बंद करा शक्यतो. आणि वेट लॉस मध्ये पण शक्यतो मी देत नाही, म्हणजे असं मी इन्क्लूड करत नाही. कधीतरी चालतं वेट लॉस जर्नीमध्ये पण.